किंवा ब्लड प्रेशरमुळं किंवा हार्डनिंग ऑफ द आर्टरी झाले असतील तर केव्हा केव्हा त्यांना डायलेट करण्यासाठी, जेणेकरून याच्यामध्ये इंजेक्शन टाकल्यानंतर ट्रेडिशनल औषधी हे काम करत नाही किंवा आपल्याला प्रॉपर रिझल्ट देत नाही आणि ते ॲडव्हान्स थेरपीसाठीच येतात. नमस्कार मित्रांनो, आजची जी आपली शृंखला आहे ही ॲडव्हान्स थेरपीबद्दल आहे. आता बरीच ट्रीटमेंट अवेलेबल असतात. आयुर्वेदिक औषधी आहेत, काही ॲलोपॅथी औषधी आहेत, काही होमिओपॅथी औषधी आहेत. पण या सगळ्या औषधी घेऊन जर तुम्हाला प्रॉपर रिझल्ट येत नसतील तर नक्कीच तुम्हाला ॲडव्हान्स थेरपी घेणं गरजेचं असतं. आणि तुम्हाला सांगून ठेवतो की माझं जे क्लिनिक आहे हे मोस्ट ॲडव्हान्स थेरपीसाठी खूप फेमस आहे. ऑल ओव्हर इंडियामधून माझ्याकडे पेशंट येतात किंवा दुबईवरून किंवा कतारवरून माझ्याकडे पेशंट येतात आणि ते ॲडव्हान्स थेरपीसाठीच येतात. आणि ॲडव्हान्स थेरपी हे केव्हा घेणं गरजेचं असतं, जेव्हा की आपले ट्रेडिशनल औषधी हे काम करत नाही किंवा आपल्याला प्रॉपर रिझल्ट देत नाहीत. आणि त्याच विषयावर आज आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेऊया. अशीच एक थेरपी माझ्याकडे आहे, त्याला म्हणतो आम्ही पेनाइल व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस. आता पेनाइल व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस काय आहे याच्याबद्दल संपूर्ण आज या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला माहिती द्यायचा नक्कीच एक प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा. जरी तुम्हाला प्रॉब्लेम नसतील पण जर तुमच्या कोणा मित्राला जर प्रॉब्लेम असेल तर नक्कीच या व्हिडिओद्वारा त्यांना पण माझ्या क्लिनिकबद्दल किंवा ॲडव्हान्स थेरपीबद्दल माहिती मिळू शकते आणि त्यांना काही ना काही त्याचा बेनिफिट पण होऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की व्हॉट इज द व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस. आता हे व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस हे माझ्या प्रत्येक क्लिनिकला मी अवेलेबल करून दिलेलं आहे. हे मी ऑनलाईन पण पाठवतो आणि माझ्या क्लिनिकमधून पण प्रत्येक पेशंटला देत असतो. आता हे व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस म्हणजे काही जादू नाही आहे. हे सिम्पल डिव्हाइस आहे, जेणेकरून याच्यामध्ये इंद्रिय टाकल्यानंतर आपल्या इंद्रियाकडच्या ज्या नसा डायबिटीजमुळं किंवा वयानुसार किंवा काही अँझायटी डिप्रेशन आल्यामुळं किंवा व्हॅझो कन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं किंवा ब्लड प्रेशरमुळं किंवा हार्डनिंग ऑफ द आर्टरी झाले असतील तर केव्हा केव्हा त्यांना डायलेट करण्यासाठी विदाऊट मेडिसिन ही थेरपी उपलब्ध आहे. आता ही काय करते, हे जर आपण जर व्हॅक्यूम आपल्या इंद्रियाकडचा व्हॅक्यूम वाढवला तर आपल्या इंद्रियाकडचे जे रक्तवाहिन्या आहेत त्यांना चांगलं फुलून टाकतं आणि तिथला रक्तपुरवठा वाढतो, तिथले टॉक्सिन बाहेर जातात आणि तिथलं त्यांना ऑक्सिजन जास्त मिळतं आणि आपल्या इंद्रियाला सुदृढ आणि मजबूत करण्यासाठी हे छोटंसं एक यंत्र आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करू शकतं. पर्टिक्युलरली डायबेटिक आणि वयानुसार आलेल्या कमजोरीसाठी हे प्रत्येकाला मी ॲडवाईस करत असतो. फक्त आणि फक्त 20 मिनटं सकाळी आणि 20 मिनटं संध्याकाळी हे इन्स्ट्रुमेंट वापरायचं असतं, जेणेकरून आपल्या इंद्रियाचा चांगला व्यायाम होतो. नवीन ब्लड व्हेसल जे असतात त्या फुलून जातात. तिथलं जे स्पॉन्जी टिश्यू असतं आतमध्ये आपल्या इंद्रियामध्ये, ज्याला आपण स्पॉन्जी टिश्यू म्हणतो, ज्याला रक्त ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला हार्डनेस भेटतो. तर त्या स्पॉन्जी टिश्यूची हेल्थ वयानुसार थोडीशी डॅमेज झालेली असते, डायबिटीजमुळे डॅमेज झालेली असते, त्याच्यामध्ये श्रिंकेज येतो. तर त्याला चांगलं मजबूत करण्यासाठी हे व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करू शकतं. मित्रांनो, तुम्हाला पण बरीच औषधी उपचार घेऊन जर तुमचे प्रॉपर रिझल्ट आले नसतील तर नक्कीच माझ्या जर क्लिनिकला आलात आणि या व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसबद्दल अजून आपण चर्चा करूया, तुम्हाला माहिती देऊया. हे कसं वापरायचं, काय वापरायचं याची संपूर्ण माहिती घेऊन जर तुम्ही प्रॉपर वे जर वापरत असाल आणि ते पण चांगल्या क्वालिटीचं आणि चांगलं वापरत असाल तर नक्कीच याचे तुम्हाला विदिन अ स्पॅन ऑफ पहिल्या महिन्यापासून तुमचे रिझल्ट दिसून येतात. आणि जर 6 महिने वर्षभर जर केलं तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गोळ्या औषधांची गरजच पडणार नाही किंवा कुठेही जाण्याची गरजच पडणार नाही. तर मित्रांनो, कोणतेही जर उपचार करायचे असतील तर ते सायंटिफिक झाले पाहिजे आणि रिसर्च ओरिएंटेड झाले पाहिजे. तुम्हाला त्याचं बेनिफिट झालं पाहिजे, उगीच पैसा खर्च झाला नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही केव्हाही जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, मधुमेह असेल किंवा वय झालेलं असेल, तुमच्या इंद्रियामध्ये श्रिंकेज झालेलं असेल, तुमचं इंद्रिय तुमचं आता पूर्वीपेक्षा लहान वाटत असेल तर नक्कीच या व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसचा विचार करा आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट द्या. आणि जर तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट ऑनलाईन पाहिजे असेल तर माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला केव्हाही कॉल करा. मी तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला घरपोच पण पाठवू शकतो. धन्यवाद मित्रांनो.